Welcome student. Today we will learn about the topic elements of group 16, 17 and 18. Elements of groups 16, 17 and 18 group. या ग्रुप मध्ये आज आपण कंपाउंड्स ऑफ सल्फर हा पॉइंट पाहणार आहोत. या कंपाउंड्स ऑफ सल्फर याचे जे कंपाउंड्स आहेत हे सल्फर डायऑक्साइड, सल्फ्रिक ऍसिड H2SO4 हे जे कंपाउंड्स आहेत हे कंपाउंड्स हे सल्फर कंटेनिंग कंपाउंड्स आहेत. किंवा आपण सल्फाइडचे ओर्स पाहतो, जेडेनेस असेल, PbS असेल, आयर्न सल्फाइड असेल किंवा सल्फेट झिंक सल्फेट असेल SO4, ZnSO4, MgSO4, CaSO4 याला आपण कंपाउंड्स ऑफ सल्फर असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात त्यामध्ये सल्फर पासून तो कंपाउंड तयार झालेला असतो, म्हणून त्याला आपण कंपाउंड्स ऑफ सल्फर असं म्हणतो. हे यापैकी काही कंपाउंडच्या रिएक्शन आपण पाहणार आहोत. त्यामध्ये कंपाउंड्स ऑफ सल्फर लाईक सल्फ्रिक ऍसिड H2SO4, सल्फ्रिक ऍसिड H2SO4, कंपाउंड्स ऑफ सल्फर H2SO4. आता यामध्ये मॅन्युफॅक्चर ऑफ सल्फ्रिक ऍसिड जे प्रिपरेशन रिएक्शन किंवा मॅन्युफॅक्चर रिएक्शन आणि केमिकल रिएक्शन हा भाग यामध्ये आज आपण या लेक्चरला पाहणार आहोत. आता यामध्ये मॅन्युफॅक्चर ऑफ सल्फ्रिक ऍसिड बाय कॉन्टॅक्ट प्रोसेस manufacture of sulfuric acid by using contact process. In this process there are different three types of reaction. First, sulfur and sulfur containing compounds which on roasting produce corresponding sulfur dioxide, and this sulfur dioxide which on again reacts with or burn in air or reacts with oxygen to give sulfur trioxide, and this sulfur trioxide which on reacts with water to give sulfuric acid, and this sulfuric acid which on reacts with sulfur trioxide to give oleum, that is vapors of H2SO4 or fuming sulfur or vapors of sulfuric acid are termed as oleum, and this oleum which on in aqueous medium to give corresponding concentrated sulfuric acid. In this process nearly about 96 to 98% pure concentrated sulfuric acid is manufactured by using contact process. Contact process methods of preparation किंवा manufacture of sulfuric acid. हे मॅन्युफॅक्चर ऑफ सल्फ्रिक ऍसिड यामध्ये कॉन्टॅक्ट प्रोसेस मध्ये यामध्ये 4 स्टेप मध्ये रिएक्शन होतात. या रिएक्शन मध्ये पहिली स्टेप रोस्टिंग ऑफ सल्फर अँड कंपाउंड्स ऑफ सल्फर. When sulfur which on roasted, that is burn in air to give corresponding sulfur dioxide. Sulfur which on burn in air to give corresponding sulfur dioxide. म्हणजे सल्फर आपण हवेमध्ये जर बर्न केला तर त्या ठिकाणी सल्फर डायऑक्साइड तयार होते. आणि सल्फर कंटेनिंग कंपाउंड दॅट इज आयर्न पायराइट. When iron pyrite or sulfur containing compounds which on roasting or burn in excess of air to give corresponding sulfur dioxide. यामध्ये पहा आयर्न पायराइट म्हणजे सल्फर कंटेनिंग कंपाउंड आहे, आयर्न पायराइट आहे. हे आयर्न पायराइट जर आपण बर्न केलं किंवा रोस्टिंग म्हणजे काय की त्याचं हे जे आयर्न सल्फेटचं कन्व्हर्जन आयर्न ऑक्साइड मध्ये केलं जातं त्याला रोस्टिंग प्रोसेस म्हणते. म्हणजे हा जो ओर आहे आयर्न पायराइट हाय टेम्परेचरला हीट केला जातो फर्नास मध्ये, ब्लास्ट फर्नास किंवा रिव्हर्बेटरी फर्नास मध्ये हा ओर हीट केला जातो, स्ट्रॉंग हीट केला जातो. आणि हीट केलं म्हणजे काय, त्याचं ऑक्सिडेशन होत असतं एअर मध्ये किंवा हवेमधला जो ऑक्सिजन आहे त्याची रिएक्शन होत असते, आणि रिएक्शन होऊन त्या ठिकाणी Fe चं कन्व्हर्जन Fe2O3 मध्ये होतं
Fe2O3 मध्ये होतं आणि गॅसेस सल्फर डायऑक्साइड हा एलिमिनेट होतो किंवा रिमूव्ह होतो. या रिएक्शनला आपण रोस्टिंग ऑफ सल्फर किंवा कंपाऊंड्स ऑफ सल्फर असं म्हणतो आपण. या रिएक्शन मध्ये किंवा यामध्ये आपण प्रिपरेशन ऑफ सल्फर डायऑक्साइड असे म्हणू शकतो. प्रिपरेशन ऑफ सल्फर डायऑक्साइड, सल्फर टू सल्फर डायऑक्साइड. ठीक आहे. त्यानंतर हा जो सल्फर डायऑक्साइड तयार झालेला आहे, या सल्फर डायऑक्साइडचं कन्व्हर्जन सल्फर ट्रायऑक्साइड मध्ये केलं जातं. सल्फर ट्रायऑक्साइड इन प्रेझेन्स ऑफ कॅटॅलिस्ट लाईक व्हॅनिडियम पेंटॉक्साइड. याला कॅटॅलायटिक ऑक्सिडेशन असे म्हटलं जातं. कॅटॅलायटिक ऑक्सिडेशन ही एक्झोथर्मिक रिएक्शन आहे. सल्फर डायऑक्साइड which on reacts with oxygen in presence of vanadium pentoxide to give sulfur trioxide. And this sulfur trioxide which on reacts with concentrated sulfuric acid to give oleum H2S2O7. oleum म्हणजे फ्युमिंग ऑफ सल्फर. त्याला आपण ओलियम म्हणतो. आणि हे ओलियम which on reacts with in aqueous medium किंवा reacts with water to give concentrated sulfuric acid. Nearly about 96 to 98% pure sulfuric acid is obtained or manufactured by using this contact process. ओके, म्हणजे या एवढ्या रिएक्शन आहेत, या सर्व रिएक्शन या कॉन्टॅक्ट प्रोसेस मधल्या आहेत. मॅन्युफॅक्चर ऑफ सल्फ्युरिक ऍसिड या कॉन्टॅक्ट प्रोसेस मधले जे डायग्राम आहे ते डायग्राम रिमूव्ह केलेले आहे. पहा, रिड्यूस केलेले आहे, सिलेबस रिड्यूस केलेला आहे. त्यामध्ये त्यातली डायग्राम जी आहे ती डायग्राम ही रिड्यूस केलेली आहे. फक्त एक्सप्लेनेशन आहे. या एक्सप्लेनेशन मध्ये ही रिएक्शन जी आहे मॅन्युफॅक्चर ऑफ सल्फ्युरिक ऍसिड ही 4 स्टेप मध्ये रिएक्शन आहे. आता त्यामध्ये तुम्हाला प्रश्न जर विचारला एक्झाम मध्ये 2 मार्काला किंवा 3 मार्काला, तर ह्या दोन्हीपैकी एक रिएक्शन दिली तरी बरोबर आहे, परंतु बाकीच्या सर्व रिएक्शन लिहिणं आवश्यक आहे. म्हणजे सल्फर which on reacts with air किंवा burn in air to give sulfur dioxide. This sulfur dioxide which on oxidize in presence of catalyst like vanadium pentoxide to give sulfur trioxide. And this sulfur trioxide which on reacts with concentrated sulfuric acid to give oleum H2S2O7. And this oleum in aqueous medium or reacts with water to give concentrated sulfuric acid. Nearly about 96 to 98% concentrated sulfuric acid is manufactured by using contact process. Okay, this is nothing but the concentrated sulfuric acid. हे concentrated sulfuric acid जे आपण प्रॅक्टिकलला 11th स्टँडर्ड मध्ये आपण प्रॅक्टिकल साठी ऍसिडिक रॅडिकल साठी कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड यूज केलं होतं. ते कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड आहे. हे अशा पद्धतीनं मॅन्युफॅक्चर केलं जातं सल्फ्युरिक ऍसिड. ठीक आहे. देन फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. फिजिकल प्रॉपर्टीज, सल्फ्युरिक ऍसिड हे ऍसिड आहे, तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे नेचर ऑफ सल्फ्युरिक ऍसिड इज ऍसिड इन नेचर. कलरलेस लिक्विड आहे, तुम्ही पाहिलेलं आहे. प्रॅक्टिकल करत असताना सल्फ्युरिक ऍसिड पाहिलेलं आहे. ते कलरलेस लिक्विड, ऑइली लिक्विड आहे. कलरलेस ऑइली लिक्विड आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी त्याची 1.84 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब एवढी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे. 1.84 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब एवढी त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे. म्हणजे कलरलेस ऑइली लिक्विड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1.84 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब किंवा डेन्सिटी आपण म्हणूया. त्यानंतर त्याचे बॉइलिंग पॉइंट जो आहे, फ्रीजिंग पॉइंट 283 केल्विन एवढा त्याचा फ्रीजिंग पॉइंट आहे. हे जे सल्फ्युरिक ऍसिड हे पॉइझनस सल्फ्युरिक ऍसिड आहे. किंवा करोजिव्ह आहे. पॉइझनस पेक्षा करोजिव्ह म्हटलं तर ते बरोबर आहे. करोजिव्ह आहे. These are the physical properties of sulfuric acid. Colorless, oily, liquid, specific gravity किंवा density 1.84 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. यानंतर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी नंतर फ्रीजिंग पॉइंट 283 केल्विन फ्रीजिंग पॉइंट. Then these are the corrosion. These are the some physical properties of sulfuric acid.
ठीक आहे. आता केमिकल प्रॉपर्टीज किंवा केमिकल रिएक्शन आता पहिली रिएक्शन विथ मेटल आता कुठल्याही मेटल बरोबर जर रिएक्शन केली, सल्फ्यूरिक ऍसिडची कुठल्याही मेटल बरोबर रिएक्शन केली तर त्या ठिकाणी जनरली सल्फेट तयार होतं, मेटल सल्फेट. आणि ती रिएक्शन जी आहे ती रिएक्शन बॅलन्स करत असताना ज्या एलिमेंट्स वरती सिंगल पॉझिटिव्ह चार्ज आहे, फॉर एक्झाम्पल सोडियम असेल, सोडियम पोटॅशियम which on reacts with sulfuric acid to gives Na2SO4 Na2SO3 या ठिकाणी तयार होईल Na2SO3 plus H2 म्हणजे two molecules of Na which on reacts with H2SO4 to give sodium sulfide. Two molecules Na2SO3. जशी सोडियम सल्फाइड रिएक्शन होती तशीच त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग पोटॅशियमची रिएक्शन होती. आता आणखी एक वेगळी अशी रिएक्शन काय प्रॉडक्ट तयार होईल पहा, इथं Na2SO4 हा जर प्रॉडक्ट तयार झाला तर या ठिकाणी विथ इव्होल्यूशन ऑफ हायड्रोजन गॅस अशी दोन प्रकारची रिएक्शन होईल. जशी सोडियमची झाली तशीच पोटॅशियमची रिएक्शन होती. त्यानंतर कॉपर असेल, मेटल लाईक कॉपर असेल, झिंक असेल, मॅग्नेशियम असेल, याची रिएक्शन याच्यावर +2 चार्ज आहे, त्यामुळे याची रिएक्शन जी आहे which on reacts with concentrated sulfuric acid H2SO4 to gives corresponding sulfate CuSO4, झिंक सल्फेट किंवा मॅग्नेशियम सल्फेट अशा प्रकारचा प्रोडक्ट होतो आपल्याला. म्हणजे ज्याच्यावर कुठल्याही एलिमेंट्स वरती +2 चार्ज आहे त्याच्यापासून प्रोडक्ट हा अशा प्रकारचा प्रोडक्ट होतो. ठीक आहे. आता त्यानंतर ज्याच्यावर 3 चार्ज आहे, आता ती रिएक्शन आपल्याला नाही, परंतु ज्याच्यावर 3 प्लस चार्ज आहे, फॉर एक्झाम्पल Al असेल, Cr असेल किंवा AlCr Ap असेल. आता Ap चे दोन प्रोडक्ट तयार होतात, ApSO4 म्हणजे फेरस सल्फेट आणि फेरिक सल्फेट आणि फेरिक सल्फेट. त्या ठिकाणी त्याच्यावरचे पॉझिटिव्ह चार्ज हे बॅलन्स करून त्या ठिकाणी प्रोडक्ट तयार होतो. ॲल्युमिनियम पासून त्या ठिकाणी Al2SO4 ट्राइस अशा प्रकारचा प्रोडक्ट तयार होतो. Al2SO4 ट्राइस किंवा Cr2SO4 ट्राइस, Fe2SO4 ट्राइस अशा प्रकारचा प्रोडक्ट तयार होतो. रिएक्शन बॅलन्स करून Al which on reacts with H2SO4 to gives Al2SO4 अशा प्रकारचा प्रोडक्ट तयार होतो. ठीक आहे. these are the reaction of with metal. आता रिएक्शन विथ नॉन मेटल, आपण जर हे मेटल घेतलं तसंच जर नॉन मेटल घेतलं तर नॉन मेटल वरती कशा प्रकारची रिएक्शन होते ते पहा. when sulfuric acid which on reacts with non metal to gives आता जर समजा आपण सल्फ्यूरिक ऍसिड ची रिएक्शन नॉन मेटल बरोबर जर केली, नॉन मेटल लाईक सल्फरच घेतलेला आहे, सल्फर which on reacts with 2 molecules of H2SO4 to gives corresponding. आता यामध्ये काय होतंय तर H4 होऊन सल्फर डायऑक्साइड वॉटर हे तयार होते पहा, 2 molecules of SO2 plus 2H2. तसं समजा कार्बन घेतला आपण, कार्बन रिएक्ट्स with 2H2SO4 to gives carbon like non-metal like carbon which on reacts with concentrated sulfuric acid to gives. त्या ठिकाणी इथं कार्बन आहे म्हणजे सल्फर कार्बन डायऑक्साइड, त्यानंतर सल्फर डायऑक्साइड आणि 2 molecules of H2. This is nothing but the reactions with
non-metal like sulfur and carbon, which on reacts with concentrated sulfuric acid to give corresponding SO2 plus H2H2, CO2 plus SO2 plus 2H2. These are the reaction with non-metals or action of concentrated sulfuric acid on sulfur and carbon. आता यामध्ये काय होतं पाय, हा इनऑर्गॅनिक मधला टॉपिक आहे आणि इनऑर्गॅनिक मधला टॉपिक असल्यामुळे या टॉपिक मध्ये अनेक खूप रिएक्शन आहे आणि त्या रिएक्शन या व्यवस्थित लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ठीक आहे. आता त्यानंतर डिहायड्रेटिंग एजंट. Concentrated sulfuric acid is used as dehydrating agent. Dehydrating agent. यामध्ये concentrated sulfuric acid चा यूज हा डिहायड्रेटिंग एजंट म्हणून केला जातो. आता आपल्याला याच्या अगोदरच्या टॉपिक मध्ये पाहिलं ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये इथिल अल्कोहोल which on dehydrating in presence of concentrated sulfuric acid to give corresponding alkene like ethene. म्हणजे इथिल अल्कोहोलचं डिहायड्रेशन झालं की त्या ठिकाणी इथिन तयार होतं. म्हणजेच काय, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड हा डिहायड्रेटिंग एजंट म्हणून त्या ठिकाणी यूज केलेला आहे. किंवा सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल व्हिच ऑन डिहायड्रेशन प्रोड्यूस करस्पॉन्डिंग अल्कीन लाईक प्रोपिन. प्रोपिन तयार झालेलं आहे. म्हणजे वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करायचं काम हे कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड करतं. कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड हे डिहायड्रेटिंग एजंट म्हणून त्या ठिकाणी काम करते. शिवाय त्यामध्ये शुगर, सक्रोज असेल, सक्रोज C12 H22OL, C12 H22OL, शुगर किंवा सक्रोज म्हणतो आपण त्याला, शुगर किंवा सक्रोज. शुगर which on dehydration in presence of concentrated sulfuric acid H2SO4 to gives. आता इथं प्रोडक्ट काय तयार करतो, ते 12 कार्बन आहे, 12 कार्बन आणि H11 H22O11 म्हणजे 11 मॉलिक्यूल हे वॉटरचे तयार होतात. 11 मॉलिक्यूल्स हे वॉटरचे, म्हणजे त्या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट होतो, म्हणजे डिहायड्रेशन होते. म्हणजे H2SO4 इज यूज्ड ॲज डिहायड्रेटिंग एजंट. डिहायड्रेटिंग एजंट म्हणून H2SO4 चा यूज केला जातो. ठीक आहे. त्यानंतर ऍसिडिक प्रॉपर्टीज. ऍसिडिक प्रॉपर्टीज. ऍसिडिक प्रॉपर्टीज याला ऍसिड का म्हणायचं, H2SO4 ला ऍसिड का म्हणायचं, तर त्यामधून लार्ज नंबर ऑफ H+ आयन्स हे बाहेर पडतात किंवा प्रोड्यूस होतात. म्हणून जर आपण ॲक्वस मीडियम मध्ये जर एखाद्या कंपाऊंडचा H+ आयन कॉन्सन्ट्रेशन हे हायर जर होत असेल तर त्याला आपण ऍसिड म्हणतो. आणि OH- आयन हे जर हायर इन ॲक्वस मीडियम हायर प्रोड्यूस होत असेल तर त्याला आपण बेस म्हणतो, बेस किंवा अल्कली. आणि H+ आयन हे हायर फॉर्म होतात म्हणून त्याला स्ट्रॉंग ऍसिड असे म्हटलं जातं, स्ट्रॉंग ऍसिड. म्हणजे पहा, जर आपण कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ची रिएक्शन, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ची रिएक्शन जर वॉटर बरोबर केली, H2 टू गिव्स करस्पॉन्डिंग HSO4 मायनस प्लस H3O प्लस, म्हणजे H+ आयन हे रिमूव्ह करते किंवा प्रोड्यूस करते म्हणून त्याला आपण ऍसिड असं म्हणतो. आता हे HSO4 minus which on reacts with H2 to gives SO4 H3O plus plus SO4 minus, SO4 minus म्हणजे यामधून सुद्धा आणखी H प्लस हे प्रोड्यूस करतोय म्हणून त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिडला आपण ऍसिड म्हणतो. आणि लार्ज नंबर ऑफ H+ आयन प्रोड्यूस करतोय म्हणून त्याला आपण स्ट्रॉंग ऍसिड असं म्हणतो. स्ट्रॉंग ऍसिड. स्ट्रॉंग ऍसिड कुठले आहे, HCl आहे, H2SO4 आहे आणि HNO3. HCl, H2SO4 आणि HNO3 हे स्ट्रॉंग ऍसिड आहे. आणि बाकीचे जे कार्बोक्सिलिक ऍसिड आहेत ते वीक ऍसिड आहे. वीक ऍसिड म्हणजे ज्यामध्ये COOH हा ग्रुप आहे ते सर्व ऍसिड हे वीक ऍसिड आहे आणि हे इनऑर्गॅनिक ऍसिड आहे हे स्ट्रॉंग ऍसिड आहे. these are the chemical reactions of sulfuric acid. आता त्यानंतर आणखी एक रिएक्शन यामध्ये आहे बघा, यामध्ये रिएक्शन विथ सॉल्ट. रिएक्शन विथ सॉल्ट. विथ सॉल्ट लाइक NaCl, KNO3. रिएक्शन विथ सॉल्ट. When NaCl3
KNO3 which on reacts with concentrated sulfuric acid, NaCl which on reacts with concentrated H2SO4, KNO3 which on reacts with H2SO4, then CaF2 which on reacts with concentrated H2SO4 to gives acid, corresponding acid. आता यामध्ये काय प्रोडक्ट तयार होतो पहा, इथला एक हायड्रोजन आणि हा Cl HCl हे सेपरेट होते आणि शिल्लक काय राहते NaHSO4 प्लस HCl हा सॉल्ट मधला Cl आणि इथला हायड्रोजन HCl रिमूव्ह होते. Action of concentrated sulfuric acid on salt किंवा reaction with salt like NaCl case NO3CaF. आता इथे कसं होतं का, इथला हायड्रोजन आणि हा NO3 HNO3 आणि शिल्लक काय राहते KHSO4 plus HNO3 KHSO4 plus HNO3. आता इथे काय होते, इथला हायड्रोजन आणि इथला क्लोरीन हा रिमूव्ह होतो आणि त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग आता इथं कॅल्शियम सल्फेट तयार होते पहा, कॅल्शियम सल्फेट CaSO4 plus 2 molecules of HF. हे सुद्धा ऍसिडच आहे, 2 molecules of HF. When salt like NaCl which on reacts with concentrated sulfuric acid to give sodium hydrogen sulfate किंवा sodium bisulfate plus HCl. When potassium nitrate which on reacts with concentrated sulfuric acid to give potassium hydrogen sulfate plus HNO3. When calcium sulfate which on reacts with concentrated sulfuric acid to give corresponding calcium sulfate plus 2 molecules, calcium chloride which on reacts with concentrated sulfuric acid to give calcium sulfate plus 2 molecules of HF. म्हणजेच काय, जर आपण सॉल्ट ची रिएक्शन कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्यूरिक ऍसिड बरोबर केली तर त्या ठिकाणी वेगवेगळे ऍसिड प्रोड्यूस होतात. म्हणजे या ठिकाणी युजेस मध्ये आपल्याला लिहिता येईल पहा, सल्फ्यूरिक ऍसिड इज यूज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ डिफरंट ऍसिड्स लाइक HCl HNO3 HF हायड्रोजन क्लोराइड किंवा सोडियम बायसल्फेट पोटॅशियम बायसल्फेट कॅल्शियम सल्फेट हे प्रिपेअर करण्यासाठी त्याचा यूज केला जातो. ठीक आहे. Then uses of sulfuric acid. Sulfuric acid चा यूज काय आहे? सल्फ्युरिक ऍसिडचा यूज हा फर्टिलायझर मध्ये केला जातो. अमोनियम सल्फेट असेल, जिथं सल्फेट आहे, सल्फेट हे फर्टिलायझर आहे, त्या सल्फेट मध्ये हे सल्फ्युरिक ऍसिडचा यूज केला जातो. अमोनियम सल्फेट असेल किंवा त्या ठिकाणी पोटॅशियम सल्फेट असेल, अमोनियम नायट्रेट असेल, हे प्रिपेअर करण्यासाठी त्या ठिकाणी सल्फ्युरिक ऍसिडचा यूज केला जातो. सल्फ्युरिक ऍसिड. ठीक आहे. त्यानंतर पेट्रोलियम रिफायनिंग मध्ये किंवा शुगर रिफायनिंग मध्ये सल्फ्युरिक ऍसिडचा यूज केला जातो. त्यानंतर डाईज, पेंट हे मॅन्युफॅक्चर करण्यासाठी, ड्रग्स हे मॅन्युफॅक्चर करण्यासाठी सल्फ्युरिक ऍसिडचा यूज केला जातो. आपले जे बॅटरी जे असते, कारची बॅटरी असेल किंवा इन्व्हर्टरची बॅटरी असेल किंवा टू व्हीलरची बॅटरी असेल, त्या बॅटरीमध्ये जे ऍसिड असते हे डायल्यूट ऍसिड हे सल्फ्युरिक ऍसिड असते. सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे बॅटरीमध्ये सुद्धा सल्फ्युरिक ऍसिडचा यूज केला जातो. लॅबोरेटरी रिएजंट म्हणून सल्फ्युरिक ऍसिडचा यूज केला जातो. त्यानंतर स्टोरेज बॅटरी असेल किंवा मेटलर्जी मध्ये काही मेटल्स हे क्लीन करण्यासाठी त्याचा यूज केला जातो. क्लीनिंग. आता आपण पहा, जर आपण ज्वेलरी मध्ये जर गेलो आणि आपण पॉलिश करतो असं म्हणतो आपण, ज्वेलरी पॉलिश करणे म्हणजे काय की ते जे सोल्युशन असते त्यामध्ये H2SO4 टाकलेलं असते आणि त्या ज्वेलरी जी आहे ती
करण्यासाठी थोडक्यात त्याचा यूज केला जातो. तसेच मेटलर्जीमध्ये त्या ठिकाणी H2SO4चा यूज केला जातो. H2SO4चा त्या ठिकाणी यूज केला जातो. तसंच त्यामध्ये डिटर्जंट प्रिपेअर करण्यासाठी त्याचा यूज केला जातो. डिटर्जंट प्रिपेअर करण्यासाठी किंवा मॅन्युफॅक्चर करण्यासाठी सल्फ्युरिक ऍसिडचा यूज केला जातो. These are the some uses of sulfuric acid. Sulfuric acid laboratory reagent, dyes, paint, detergent, त्यानंतर पिगमेंट हे प्रिपेअर करण्यासाठी किंवा मॅन्युफॅक्चर करण्यासाठी सल्फ्युरिक ऍसिडचा यूज केला जातो. पेट्रोलियम इंडस्ट्रीमध्ये सल्फ्युरिक ऍसिडचा यूज केला जातो. पेट्रोलियम इंडस्ट्रीमध्ये त्यानंतर डायजेटिक एजंट म्हणून त्या ठिकाणी त्याचा यूज केला जातो. अनेक ऑर्गॅनिक कंपाऊंड हे प्रिपेअर करण्यासाठी किंवा मॅन्युफॅक्चर करण्यासाठी सल्फ्युरिक ऍसिडचा यूज केला जातो. त्यामध्ये HCl असेल, आपण आताच पाहिले रिएक्शनमध्ये HCl असेल, HNO3 असेल, हायड्रोजन क्लोराईड असेल, हे वेगवेगळे कंपाऊंड जे आहेत हे वेगवेगळे कंपाऊंड प्रिपेअर करण्यासाठी सल्फ्युरिक ऍसिडचा यूज केला जातो. तसंच फर्टिलायझर प्रिपेअर करण्यासाठी किंवा मॅन्युफॅक्चर करण्यासाठी त्या ठिकाणी सल्फ्युरिक ऍसिडचा यूज केला जातो. त्यामध्ये अमोनियम सल्फेट असेल किंवा सुपर फॉस्फेट असेल की ज्यामध्ये सल्फर प्रेझेंट आहे, अशा प्रकारचं जे सल्फ्युरिक ऍसिड आहे, अशा प्रकारचं जे कंपाऊंड फर्टिलायझर्स आहे ते प्रिपेअर करण्यासाठी सल्फ्युरिक ऍसिडचा यूज केला जातो. These are the some uses of sulfuric acid. ओके, धन्यवाद.